तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे आणि यावर योग्य त्या उपाययोजना आखणं ट्रॅफिक विभागासाठी आता बंधनकारक होणार आहे। मी सध्या मुंबईच्या SCLR परिसरामध्ये आहे। या ठिकाणचा हा रस्ता आपण पाहतोय, घाटकोपरपासून कुर्ला CST आणि पुढे सांताक्रूजला जाऊन हा रस्ता मिळतो। पण या रस्त्याची ही अवस्था पहा, ठिकठिकाणी आपल्याला पाहतोय की मोठं ट्रॅफिक जॅम जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे। वाहतुकीचा जो वेग आहे तो सुद्धा मंदावलेला आहे। वाहतूक जवळपास अर्धा तास उशिराने सुरू आहे। ही एका बाजूची दृश्य आहे, पण दुसऱ्या बाजूची दृश्य जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी वाहतुकीचे किती मोठ्या प्रमाणामध्ये खोळंबा झालेला आहे आणि वारंवार तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही आहे। बॉटलनेक तयार होत आहेत ठिकठिकाणी आणि यावर कुठलाही तोडगा ट्रॅफिक विभाग काढत नाही आहे। अशा तक्रारीसुद्धा वाहन चालकांकडून मिळत आहेत। हजारोचं लाखोंचं पेट्रोल जे आहे ते वाया जात आहे आणि तासनतास लोकांचे अशाच ट्रॅफिकमध्ये, मग ते सकाळी असू द्या संध्याकाळी असू द्या, वाया जात आहेत। यावर उपाययोजना आखणं अत्यंत गरजेचं आहे। दूरपर्यंत आपण जर पाहिलं तर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतील। रस्त्यावरती म्हणा, पुलावर म्हणा, ठिकठिकाणी सध्या मुंबईमध्ये अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं आहे। अशाच पद्धतीचा ट्रॅफिकचा खोळंबा पाहायला मिळतो आहे। मुंबईचा ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, मुंबईचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, ईस्टर्न फ्रीवे असू द्या, किंवा मग पूर्वेला पश्चिमेकडे जोडणारे जे रस्ते आहेत SCLR असू द्या, JVLR असू द्या, या ठिकाणी अशाच पद्धतीचं सध्या ट्रॅफिक जॅम ठिकठिकाणी नागरिकांना अनुभवायला मिळतं आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमानी नोकरदार वर्ग घरातून बाहेर पडलेले आहेत आणि या ट्रॅफिकला त्यांना तोंड द्यावं लागतं आहे। यावर नेमका उपाय काय शोधला जाणार आहे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।